आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये सलग तिसऱ्या महासभेमध्ये दोन पक्षांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठा वाद पाहायला मिळालेला आहे। आजच्या महासभेमध्ये सुद्धा हेच दृश्य अनुभवायला मिळालं। शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला। शिवसेनेने 5 मिनिटात 232 प्रकरण मंजूर केल्यामुळे भाजपने आक्षेप घेतला। भाजप कपटी आहे, त्यांनी विरोधी पक्षात बसावं असा हल्लाबोल मीनाक्षी शिंदेंनी केला। त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। सभागृह चालवत होत्या आणि त्यांच्या कालावधीमध्ये प्रश्नपत्रिकेवर चर्चा होत होत्या। डायसवरून भाषण केलं हे नियमाला धरून नाहीये। मलाही मी गेले 2 टर्म नगरसेवक आहे। मलाही महापालिकेचे नियम किंवा महासभेचे नियम माहीत आहेत। मी सन्माननीय महापौर आणि सचिव यांना 301 पहिला जो विषय आहे त्या विषयपत्रिकेवर मला बोलायचं आहे म्हणून मी डायस उतरून खाली गेलो होतो, पण त्यांनी खाली जाईपर्यंत सर्व विषय मंजूर करून टाकले। अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली ही योग्य नाही आहे, कारण ती जे 301 नंबर जो होता तो विषय म्हणजे फेब्रुवारी महासभेचे असेच विषय त्यांनी 10 मिनिटात मंजूर केले होते, तेव्हा आमच्या सर्व सदस्यांनी विरोध केला होता आणि तसं आम्ही लेखी तक्रारी दिलेली आहे। मग त्याच्या विरोधाची तुम्ही नोंद घ्यावी हे सभागृहामध्ये चर्चा करायचं ठरलेलं असताना सुद्धा मला असं वाटतंय की या ठिकाणी या सविस्तर प्रत्येक विषयावर चर्चा होऊ नये म्हणून या ठिकाणी घातलेला तो गोंधळ आहे असं मला स्पष्टपणे जाणवतंय। उपमहापौर डाईसवरून भाषण करणं हा प्रकार हा ठाणे महापालिकेच्या इतिहासात हा पहिल्या वेळेला झालेला आहे। बाजूला महापौर असतात। उपमहापौरांना जर बोलायचंच असेल तर ते आत खाली सभागृहामध्ये येऊन चर्चा करणं योग्य असतं। आणि मुंबईकडनं सुरतच्या दिशेने जात असलेल्या महामार्गावरती चांदी वाहून नेणाऱ्या व्हॅनचा मोठा अपघात झाला। जवळपास चांदीच्या 700 विटा